इकडे रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आलेली आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसातच झालेल्या हत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे आणि या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी खोपोली पोलीस ठाण्याला घेराव घातला। तसंच मुंबई पुणे जुन्या हायवेवरती रास्ता रोको करण्यात आला आहे। शिवसेना नगरसेविकेच्या पतीची हत्या, हत्येच्या घटनेने खोपोली हादरलं। महापालिका निवडणुकीनंतर रक्तरंजित संघर्ष, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। रायगड जिल्ह्यातील खोपोली शहर हत्येच्या घटनेनं हादरलं। खोपोलीत शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आली। मंगेश काळोखे सकाळी आपल्या मुलीला शाळेत सोडायला गेले होते। मुलीला शाळेत सोडून परतत असताना काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती हल्ला केल्याची माहिती मिळते। या हल्ल्यामध्ये मंगेश काळोखे यांचा मृत्यू झालाय। या हत्येच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि काळोखेंच्या नातेवाईकांनी खोपोली पोलीस स्टेशनला घेराव घातला। आम्ही पथक पाठवलेले, 10 पथक पाठवले, 5 पथक पाठवले। अशाच फक्त आम्हाला आहे की जर तुम्ही त्याच वेळेला जर नाकाबंदी करून किंवा जर यंत्रणा आलेली असती तर तुम्हाला आरोपी ताबडतोब मिळालेले असते। आम्ही सांगत होतो की ह्या गाडीतून तिथले कार्यकर्ते आमचे सांगत होते, तिथले लोक सांगत होते की बाबा ह्या गाडीतून कार्यकर्ते तिथून जे काही ज्यांनी हत्या केलेली आहे ते तिथून आरोपी पळालेले आहेत। तर परंतु प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाहीये। त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे। त्यांनी आमचा देव माणूस घालवला, आमचा सगळ्यांचा वाघासारखा माणूस वाघ घालवला आमचा, त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि न्याय हे सगळ्यांना भेटायलाच पाहिजे। त्यांनी सगळ्यांनी पोलिसांनी मिळून सगळ्यांनी मिळून कारवाई केली पाहिजे। ज्यांनी कोणी हे केलं असेल त्यांना फाशी ही द्यायलाच पाहिजे। जोपर्यंत त्यांना हे करणार नाही तोपर्यंत आम्ही काय गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही। खोपोली नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या मानसी काळोखे या नगरसेवक पदी विजयी झाल्या। या विजयाला अवघे 5 दिवस झाले नाही तोच त्यांचे पती मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे। मंगेश काळोखे यांच्या हत्येचं कारण समोर आलेलं नाही। ही हत्या राजकीय वादातून झाली की अन्य कारणातून याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावलेंनी मोठं वक्तव्य केलंय। काळोखेच्या पत्नीला म्हणजे काळोख्यांना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय, कारण त्यांचेच उमेदवार तिथे उभे होते। कारण तिथे शिवसेना, भारतीय जनता पार्टी ही आम्ही एकत्र लढलो होतो आणि ते वेगळे लढले होते। मंगेश काळोखेंच्या हत्या प्रकरणातील आरोपी फरार झाले। फरार आरोपींच्या अटकेनंतर या हत्याकांडामागील नेमक्या कारणाचा उलगडा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, खोपोली।